मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून उद्धव ठाकरेंनी माघार घेतली आहे। ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेवरून शिवसेनेने पलटवार केलाय, तर मग यामध्ये उद्धव ठाकरेंची दावेदारी मोडीत निघाली का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय। मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून उद्धव ठाकरेंनी माघार घेतलेली दिसतीये। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत आग्रही असलेले उद्धव ठाकरेंनी आता एक पाऊल मागे घेतलंय। मग यामध्ये उद्धव ठाकरेंची दावेदारी मोडीत निघाल्याची चर्चा सुरू झाली आहे, तर या माघारीवरून शिवसेनेने ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले। मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून उद्धव ठाकरेंची माघार। ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेवरून शिवसेनेचा पलटवार। मग यात उद्धव ठाकरेंची दावेदारी मोडीत निघाली। महाविकास आघाडीचा भावी मुख्यमंत्री म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता माघार घेतली आहे। शरद पवार आणि काँग्रेसने तीव्र विरोध केल्यानंतर उद्धव ठाकरेंची आता भाषा बदलली आहे। मुख्यमंत्री पदाची लालसा नाही, पण जनतेच्या आयुष्याची चिंता असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं, आता सुद्धा पडत नाहीये। मला माझा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत। महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत हाडामासाची बांधव आणि भगिनी आहात। जनतेची सत्ता आहे, ती सगळ्यात महत्त्वाची आहे। सरकार वेगळं, शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते, पण सत्ता त्यांच्याकडे होती ना। ही ताकद आहे, हे माझं सरकार, ही माझी सत्ता आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ठाकरेंच्या दावेदारीला विरोध कायम असल्याचा अप्रत्यक्षपणे सांगत मुख्यमंत्री पदासाठी लढाई नसल्याचं स्पष्ट केलं। शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या माघारीवर टीकेचे बाण सोडलेत। शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। हीच का ती वज्रमूठ, ज्यांना साधं आरतीचं ताट उचलता येत नाही, ते राज्य सांभाळायची भाषा करतायत। बाकी झेपत नाही तर कशाला हे प्रयोग करायचे। #नौटंकीबाज #उद्धटराव। उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या माघारीची मोठी राजकीय किंमत त्यांना मोजावी लागणार आहे। महाविकास आघाडीचा प्रमुख नेता या प्रतिमेला या माघारीनं तडा केलाय। गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।